रामकृष्ण हरी. आपल्याला आता आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा झेंडा फडकायचा आहे. म्हणजे आज जी गुरुवारची जी 13 तारीख आहे आपल्याला ती गाजवायची. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे सगळ्यांकडे, लक्षात घ्या. आणि झेंडा आता शिकीतून या काठीतून काढून आपल्याला स्टेपनं चालावं लागेल. बोगस काही बनू नाही. आपल्याला म्हणजे एक एक पायरी हळूहळू चढावं लागणार आहे. आज म्हणजे आयुष्यातला पहिला दिवस आहे. म्हणजे इतके झेंडे चढून झाले सगळे, म्हणजे 2-3 वर्ष. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपातला झेंडा एकही नव्हता. तो झेंडा बरेच दिवस घेऊन मी उशीपाशी पडत होतो. तेव्हा आपल्याला झेंडा मी रेडी केला आहे. वर जायचं आहे घेऊन. आणि सूर्याने तर घोटाळा केला. सूर्याला मी म्हटलं होतं 10:30 वाजेपर्यंत ये. सूर्य काय आला नाही. माझे येडं चोट आहेत सगळं. टाईमपास मला चालत नाही. म्हणजे अनिल डोकं चालू नाही राहिलं. भोसले साहेब, माझ्या ग्रुपला विनंती आहे, म्हणजे मदतीला वेळ आली ना परमेश्वरावर कुणीच नसतं. आज बाकी या काही फुलीत या शेवंतीला मी ठेवणार नाही. मला गरजेची इथवर गोखरणीची पाहिजेत आपल्याला. जग इतकं विचित्र आहे की मला काय करायचं कसं करायचं फार अवघड करून ठेवलेलं आहे. एकही मित्र जाग्यावर नाही. फक्त स्वार्थी पद्धतीनं काही बोलायचं, कसं वागायचं, कुठल्याच गोष्टीचा अभ्यास करायचा नाही. हे सुकलंय फुल. आणि एक कृष्णकमळ आहे आपल्याला भेटणार आहे. इकडून नाही असतील तर बघू, असली 1-2 तर ती तोडू. सुकलं रे कृष्णकमळ कसं काय. म्हणजे कालचं होतं एक गुलाबाची कळी लागेल माझ्या महाराजांना. ती एक सकाळी आईच्या चरणावर वाहिली. हे एक कृष्णकमळ घेऊ. इथं या की बघू तिकडे भेटली काही तर. हा व्हिडिओला स्पेशल असणार आहे. पेरूला पेरू बघून घ्या, मस्त आहे. इकडं गोखरणीला एक वाईट मिळालं. काही काळात भरपूर मिळत होती, पण ती काय फुलांचं हे मोगऱ्याला तर नशीब मारले गेलं. थोडा झटका बसला. थोडी अजून कृष्णकमळाच्या 1-2 कळ्या भेटल्या तर बरं होईल. हे एक जास्वंदीचं घेऊ आपण. खडका असल्यामुळे काय पाणी सारखं लागतं वेळोवेळ. फास्ट काम करावं लागणार आहे. काही सांगता नाही यायचं. भेटलं आणि एक छान कृष्णकमळ आपल्याला मिळाले. हे जास्वंदीचं घेऊ. इथं बागेला वर आहे एक शायनिंगला, बघून घेऊ. माझं काम कसं असतं, फुलांमधून सृष्टीला शांती द्यायची म्हटल्यावर फार विचित्र कन्सेप्ट ही. प्रकृती आणि पुरुष त्याला ओळखणं गरजेचं आहे ना, का त्याच्यावर चालतं हे जग. आता मी बरीचशी तयारी करीन. एवढ्या व्हिडिओ थांबतो. बघ फुलं सुंदर आणलेली आहेत आपण. अगरबत्ती कशी ठेवू. ही आपल्याला माझ्यामध्ये 1-2-3-4 क्वालिटीची फुलं मिळाले. आणि ग्रुप यावर ऑल ओव्हर सगळा ग्रुप गाणं परफेक्ट लागलेलं आहे. झेंड्याला मदतीला कोणीच नाही आहे. आणि हा शिवरायांचा झेंडा आज अर्जुन देवराम स्वतःच्या 2 हातांनी आणि 2 बोटांनी फिट करणार. इथून पुढं कोणाचाच नाच चालायचा नाही या झेंड्या पुढं. हे चॅलेंज झालं. टायमिंग हे जे आवडतं गाणं आहे ना ते लागलेलं आहे. सगळ्या गाण्यांमध्ये हे गाणं मी जास्त ऐकलं. आणि टायमिंग सेन्स जो म्हणतो आपण त्याचा प्रकार आहे हा. त्याला कपाळाचं काम नाही. इथं शिवाजी महाराज आहेत. आणि आता 3 वर्षाच्या नंतर महाराजांचा झेंडा अर्जुन देवराम स्वतःच्या हाताने इथं फिट करीत आहे. लई काही गोष्टी संकटातून सामोरं जावं लागतं. ते शिकावा. आता काही काळ हे गाणं चालू राहील आणि मी बोलत राहील. त्या गाण्याचा मान ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि माझ्या मते महाराष्ट्राने धडा घ्यावा. गाडवेळ कोणच्या येत नाही. हां
बघत राहा तुम्ही. हे डोकं अर्जुनाचं आहे. आणि अरे येडा मित्र का आता तुझा भोसले साहेब. टाइम वेळ वाया नाही घालायचा. आपण प्लॅन करतो त्याच्यापेक्षा बी देवानी वेगळेच प्लॅन करून ठेवलेले आहेत. इज्जत देवा तुमच्या हातात आहे माझी. शिवाजी महाराज की जय. म्हणायला जेवढं सोपं आहे तेवढं अवघड आहे ते. कठीण आहे ते. एवढं सोपं आहे. काय कोइन्सिडन्स असेल. मला हे गाणं वाजवायचं होतं मग बाकीचं बघायचं होतं. शिवसुंदर केशरी वेळेला महत्व द्यावा. भारताने शासनाने समजून घ्यावा अशी माझी अपेक्षा. थांबा जरा वेळ हे किसट ठेवतो. भट कोरड आभाळ समजा दुष्काळ दुष्काळ. भट कोरड आभाळ समजा दुष्काळ दुष्काळ. माती फतिलय तान्हेली रया शेताची हो गेली. आता व्यवस्थित आपण बाकीचं झेंड्याचं काम फिट झालेलं आहे. वरही मस्त टायपीट केलेला आहे तो. फक्त विषय असा आहे की हे नाव टाकून घेतलंय मी. सरकारने बघावं. बरं याला वापरण्यात येणार आहे जिजुरीचा भंडारा माझ्या महादेवाचा, माझ्या खंडेरायाचा. इथून पुढं घाण आणि संडास सुळकीच्या पुढं ही नाटकं सोडून द्या. येड्या कपाड्यांचं काम नाही. जाहिरात आली. थांबा जरा. मोबाईलची गरज येते हो. त्याला इलाज नाही. Ask me what I'm doing now. I'll जाहिरात say, येड्यावानी करतात. one step at a time. Keep walking. कोइन्सिडन्सली जे चालन ते चालन. नारळ सोलावं लागल. मी नारळ सोलून घेतो. जरा वेळ शूटिंग पोज करतो आणि मग परत पाहू आपण सगळं. आता एकटा असल्यामुळं माझा इलाज नाही मित्रांनो. माझा दोषच नाही याच्यामध्ये. कोणी मित्र वगैरे एवढं काय म्हणावं असं कोणी साथ देत नाही. काहींना जळजळच मोकार झालेली अरुणच्या कार्याची. आता पंढरनाथ अण्णा अविश्वास दाखवले अशाच गोष्टी होणार ना. लय काम ही महाराजांचं सिंहासन इथं व्हावा. आणि सगळ्या गोष्टी मी स्वप्न बघितली. एकदा छोटासा ओम काढून घेतला. सगळं काम कसं हिशोबात व्हावा म्हणून आता मी एक ह्या पंचावताराच्या पाणी त्याला मारून घेतो. आणि पाणी ह्या कामावर मारणं गरजेचं असल्यामुळे निवारा होण्यासाठी हे सगळं व्यवस्थित पाणी गरजेचं होतं आपल्याला. झेंडा बघू शकता तुम्ही. सगळं मला एकट्यालाच रे बाबा. कुणी नाही कोणचं या जगात. भामटं जग आहे. मला आता हे गाणं राहू द्या चालू. शूटिंग राहीन चालू. मला एकच म्हणायचं आहे.
इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सगंब पर रघुकुल राज है। पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। राम द्विजराज है। कंस पर कन्याजिमी कंस पर धूमनिच्छ वंश पर जय शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी। सगळी कामं चालू आहे, अगरबत्ती पेटवलेली महाराजांची. सगळं झेंड्याला दाखवून घेतो. आजपर्यंत देवाबत्ती दाखत जावा झाली. टाइमपास करता कामा नाही बाबा हो, जीवन लय थोडे. काय केलं आपल्या माऊलीला आळंदीत कळालं नाही का तुम्हाला? काय करून तुला 750 वर्षापूर्वी सांगताच येत नाही रे. आत्मा कवा जाईल. காலம் பிறக்குதுடா தனக்குன்னு வாழாத நீ தரத்துல தாழாத. पाणी नाहीये वर आणलेलं मी. हे पाणी सांडलंय. थांबा यांना नाही वेळ देण्यात माझ्या आपल्याला हे काम आहे भाऊ. नारळ वाढवायचं आहे म्हणजे काय महाराजांचा टायमिंग व काम चालू आहेत. टायमिंग व युनिवर्स कोणच्यासाठी थांबाय रिकामं नाही. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावरी. गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. उभा फुटलाय मंडळी नारळ. नारळ उभा फुटलाय आपल्याला. नारळ उभा फुटलाय. याच्यामुळे काळजी करायचं नाही. जीवाला तुझी यास झाला घरी जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची तू माऊली.
लय बोर होतो कधी कधी एवढं एकट्याला रागडायचं म्हणलं. संसार एवढा सोपा नाही. मातीचं सांड आपल्याला अजून शिवरायांची आरती वाजवायची आहे. पुढं आता आरती वाजू. आरती गाणं गणचं लागा ते नका आहे लगेच आपल्याला लय अवघड गमती. आपली आरती
रामकृष्ण हरी बोला, पुंडलिका वर्ग हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आई एवढू आई मातो श्री माते की जय, जय श्री काल भैरवनाथ की जय, जय श्री जेजुरी खंडेराया. आता दुसरं गाणं लागलेलं आहे, ते परत राज्याभिषेकाचं गाणं लागलेलं आहे. जाऊ द्या, चला आता पुढं मला पहिली माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी गा माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचं करील बाळ माझा. युवा पेटेल आहे अजून बघा, विजवायचं म्हटलं तरी माणूस काही करू शकतो. सभूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठत्वशाङ्गुलम् शम्भो. हे एक माझं फेवरेट गाणं. लय दुःख भोगलेलं आहे, आता काय सांगायचं. इतकी जड विद्या आहे ना आईची येडूची, मलाच काही कळत नाही का काय करावं, कसं करावं आणि कसं नियोजित काम करावं. अडचणी येतात. लई 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 अडचणी. एवढं गाणं होऊन देऊ आपण. मला एक गाणं वाजवायचं आहे अजून. मित्रांनो घाई करू नका. किंवा चालू आहे पेटेले जवळ राजे जेव्हा हिजवतील तेव्हा हिजवतील. आता त्यांच्या मनाचा विषय राहिला तो. इकडून हवा आहे आणि तिथं दिवा हिजत नाही. मग खंजीर खुपसता मोहक माये चार जई, अखंड रुधिराच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. हो अंधारावर गाव निशाणीचा गाणा. या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. उठा उठा हो अंधारावर गाव निशाणीचा घाला. वीज कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती. टक्कर देता पत्थर फुटती डोंगर माती लागती. झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने. कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा.
धणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. My debate training तर आता began before विषय I असा आहे, even became a Christian. When I went to high लय नाटकं school, झाली. एक गाणं ते my याचं मागाचं older घेऊ आपण. sister मला said to बघू me, दे ते. all you want to do is argue. हे गाणं मला गरजेचं आहे. सगळ्या जगाने व्यवस्थित विचार करावा एवढं गाणं होऊ द्या. रुद्र नर संहार करे, भय मुक्ति से पार करे, तू जाना इस जग में कोई शंकर शंकर वास करे, डम 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 आवाज करे, ओमकार ये नाद करे, तू जाना इस जग में कोई शंकर शंकर वास करे, धरती अग्नि आकाश करे, जीता हो मैं वास करे, काशी काशी भैरव भैरव शंकर शंकर वास करे, धरती अग्नि आकाश करे, जीता हो मैं वास करे, काशी काशी भैरव भैरव शंकर शंकर वास करे, बड़े बड़ों को ध्वस्त करे, दुष्टों का संहार करे, तू जाना इस जग में कोई शंकर शंकर वास करे, देर देर मेरे साथ चले, शत्रुओं को परास्त करे, धरा धरा पाताल रसातल शंकर शंकर वास करे, केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, तू जाना इस जग में कोई केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, तू जाना इस जग में कोई केवल शंकर वास करे. विध्वंसकारी त्रिशूलधारी तेरी शरण में सब कुछ पाया, तूने ही संभाला मुझको जब से तेरी शरण में आया, विध्वंसक है शक्ति तेरी, तुम सा नहीं है कोई दूजा, भूत प्रेत पिशाच निशाचर सब करते हैं तेरी पूजा. देवों के देव महादेव, देवा रे देवा रे देवा रे देवा देवा रे देवा रे देवा महादेव, देवा रे देवा रे देवा देवा रे देवा रे देवा देवा रे देवा रे देवा महादेव. ओम ओम ब्रह्मांड करे, शिव 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 संसार करे, साधुओं के रखवाले भैरव शंकर शंकर वास करे, ऊंच नीच सब नाश करे, चोर चोर अभिमान करे, राजा रंग को साथ में लेके शंकर शंकर वास करे, केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, तू जाना इस जग में कोई केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, केवल शंकर वास करे, तू जाना इस जग में कोई केवल शंकर वास करे. बोलो शंकर भगवान की जय जयकार बोलो.
बरं चाललंय का परत लावा आपण शूटला. मला म्हणायचं एवढंच आहे की आता गडबड घोटाळा कोणी करायचा नाही. नियमानुसार कामं होणार, शासनाच्या नियमानुसार कामं होणार. माझे बाप राजसाहेब ठाकरे मुंबईत आहे म्हणून मुंबई मुतून गपचूप झोपती, नाही तर मुंबई चालू शकत नाही. आणि उदयनराजे तिकडे माझे बाप छत्रपती, नाद नाही करायचा त्यांचा. त्यांनी 2012लाच पुस्तकावर छत्रपती शिवचरित्रावर श्रीमंत कोकाटेंच्या लिहून घेतं, आय लव यू उदयनराजे, छत्रपती उदयनराजे माझे. आणि ते म्हणजे ते स्वप्न नाही आहे, हे शिवकार्य चालू आहे. आणि पैसा 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 करून अरुणाला भिकारी करून तुम्ही हे नका करू, तोडू नका. माझा कोप फार मोठा झालेला आहे. माझ्या जमिनीचा गुंठ्याचा सुद्धा तुम्हाला फॉल्ट कोणालाच करता येणार नाही. दिलीपराव असू वा कुणी असू, मला जन्माला आल्यापासून मी माझ्या आईला सांगू राहिलेलो आहे की मी तुझ्या दूध पित होतो तेव्हापासूनच्या गोष्टी आई मला आठवतात, माई मला. आणि माझ्या माईबद्दल कोणी नाटकं करायची नाही, ती होती म्हणून मी जन्माला आलो. प्रत्येक आईच्या मुलाला आईची आणि मुलाला आईची, हे सगळी मुलं सारखी नसतात. तेव्हा आता मला जास्त बोलण्यासारखं नाही आहे काही. मी पैशांच्या आणि बिकट परिस्थितीमध्ये सापडलो आहे, हे सगळीकडे जाहिरात झालेली. कलकी अवतार कसा बिकट परिस्थितीमध्ये लढणार, काय कसं, त्याच्यामुळं लय बडबड करायला मला आता हे नाही राहिलेलं. मी 0 बजेट सांगत होतो, सगळ्या ग्रुपनं लक्षात ठेवावं लागत होतं. आणि मला पैशाला एवढं तोडावं नव्हतं लागत. घरच्यांनी म्हणजे विशेषतः राजपाटलाच्या कुळांनी तरी मला ओळखणं गरजेचं होतं. कुणीच ओळखलेलं नाही आहे. आणि मी काळा कृष्ण आहे तुमच्या माहितीसाठी सांगायचं. आणि ही अशी रूपं मी बऱ्याच वेळा धरलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं का बा माणसाने गडबडी घोटाळे करू नये. माझ्या नादीचं लागूच नाही. मी ज्ञानदादांनी जसा शब्द दिला आहे, मी कळपंत काळा म्हणजे जो पिक्चर आला आपला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, ते मला नाव पटलेलं नाही. महाविष्णू ज्ञानेश्वरांची मुक्ताई पाहिजे होतं. बाकी पिक्चरमध्ये कुठं फॉल्ट काढण्याजोगं नाहीच काही राहिलेलं. काही सांगू तुला देवा, माझ्या ज्ञानदेवाची ख्याती मस्त, ते आवडली मला सगळी गीतं. मी पिक्चर पूर्णपणे बघेल नाही आहे, पण जेवढे आलेले आहेत ते सारखं मी ऐकून घेतलेलं आहे पूर्णपणे. हां, तर आपल्याला बोलायचं ज्ञानेश्वर ज्ञानबद्दल. ज्ञानेश्वरनी हे सर्वसाधारण व्यक्तिमत्व नाही. सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार. माझ्या आईबापांना कोणी दादागिरी करू नये, शिस्तीत जीवन जगावं. माझ्या आईबापांनी दिलीप गंगाधरला जी 1.5 एकर दिली, ती 150 कोटी रुपयाची जमीन आहे, खाली 60,000 रुपयात दिलेली आहे. डोंगऱ्यांचा व्यवहार वेगळा आहे. माझं पुढचं शिवलिंगाचं गपचूप 2 गुंठे मोकळं करून द्यावा. शिवलिंगाच्या पायऱ्या मला क्लिअर बनवायच्या आहेत. आणि 2 गुंठ्याच्या जे लगत जे फॉरेस्ट आहे त्याच्यावर कोणीच हक्क काढायची गरज नव्हती. आणि मी प्रत्येकाला व्यवस्थित गुंठ्याचाच हिशोब देणार. मी सोडत नसतो. माझा कार्यक्रम गदाळ. माझ्या येडनानाला माहिती आहे, सगळ्यांनी त्याला येड्यात काढलं, पण स्वप्न ते मला सोडत नाही. अर्थ लई येत काढण्याजोगे. पण मी माझं काम आज करून शांत बसलेलो आहे आणि तुमच्याबरोबर मुलाखत देऊ राहिलेलो आहे. वैसकवाडी माझ्या उजी हे जीवन कसं जगलो आहे, किती स्ट्रगल केलं आहे, ह्या माझ्या जीवाला माहिती. माझ्यासारखं दुसऱ्या जगात नमुनाच नाही. मी चाललो आहे, पळालो, हे माझं नशीब. आणि मी अज्ञानी नाही हे लक्षात ठेवा. मी महाज्ञानी पुरुष आहे. माझी आई तेवढी भाग्यवान आहे. प्रभू श्री देवरामांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. बघू आता कोण कसं वागन आणि कोण काय वागन हे मला सांगू शकत नाही मी. पण 150 खरबपेक्षाही महागडं टेम्पल आहे हे माझं, हे शिवलिंग. त्याच्यामुळं 0 बजेट मी माझ्या सगळ्या कलाकारांना मित्रांना सांगत होतो, बाळाओ 0 बजेट सालेर के मैदान मी. म्हणजे आवाज बदलून वेगळे व्हरायटी सगळ्या करून मी सांगत होतो की नका येड्यावानी करू. आणि परस्त्रीची इज्जत बघणारी म्हणजे माझ्या बायकोला तुम्ही सर्वसामान्य बायको समजू नका. ही शेळके कुटुंबातली सगळ्यात इडी मूर्त आहे. आणि ती माझ्या गळ्यात शेळके कुटुंबाने, अगदी ताजपिंपळदरीचे कुणी असू, शेळके सगळेच हे सगळे पाहुणे माझे चॅप्टर आहेत. मला हे म्हणायचे, त्यांना राग आला तरी चालेल. आणि मी सगळी शाळा 4-4 कशी शिकलो हे काही लोकांना जास्त सांगायची गरज नाही. 1ली 2री मी नारंगाव आरवी गुंजवाडी माझं गाव, त्याच्यात कशी शिकलो. आणि माझी 3री माझ्या साताऱ्यात जगदाळी कुटुंबात, माझ्या आईबापांच्या कुटुंबात मी शिकलो. ते हे युद्ध थांबवण्यासाठी. आणि खरंच युद्ध थांबवा तुम्ही बाळाओ, येड्यावानी करू नाही.
पृथ्वी तुमच्या बापाची नाही, पृथ्वी माझ्या बापाची, माझ्या कुळाची, माझ्या राजाराम पाटलाची, माझ्या पांडुरंगाची, माझ्या पंढरनाथ अण्णाची पृथ्वी. बोगस कोणाचा हात तिला लावता कामा नाही. सगळं गणगोत मी माझ्या पद्धतीनं बसवलेले. काय बोलू मी आणखीन. तेव्हा शासनाने लवकरात लवकर माझा कल्की अवतार मोकळा करून द्यावा. माझा सुविधांसाठी मी आडलो आहे. मला पूर्णपणे 7 गुंठे कमी बाकी अख्खं फारिस्टात बसवलेले. फारिस्ट माझ्या डोक्याची काडी हलवायला लागले. फारिस्टाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या नादी लागू नाही. त्यांना मूर्खांना मी एकच सांगन, मी शिव आहे, शंकर आहे. माझ्या देवाऱ्या ते अक्षर भक्ताचं आणून ठेवलेलं आहे मी शिव. मी टायमिंगला कंची गाडी कुठं टाकन. महाबाहू अर्जुन आहे मी, श्रीकृष्ण रूपी अर्जुन. तोच शिवशंकर भोळाशंकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, ज्यावेळेस 350 वर्षापूर्वी महाराज माझा जन्म होणार होता त्यावेळेस हे भविष्यवाणी होईल होती. आणि आत्ताही भविष्यवाणी क्लिअर आहे. हिंदी भाषिकांनी एका नमुन्याने मस्तपैकी हे केलेले. 84ला जो आला तो खरा, बाकी सब खोटे. तेव्हा कल्की अवतार डुप्लिकेटांनी इथं नालायकपणा करायचा नाही. त्याच्या काही शिवलिंग असेल त्यांनीच बोलायचं का मी कल्की आहे. बाकीच्या कोणी बोलायची काही गरज नाही. मी बरंचसं खोबरं खालं. माझा आता तुम्हाला कंचं गाणं काय थोडंफार ऐकूशी वाटवायचं ठरलं. हां, मला हे गाणं थांबा जरा 1 मिनटं. दीपक यादव मस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. तुला 2 वेळा फोन केले होते दीपक यादव. मस्त परफॉर्मन्स आहे तुझे. सगळे बऱ्यापैकी 80% व्हिडिओ मी बघितलेले. कल्की अवताराचं सगळं फॉलो करून राहिलेलं आहे. 2014पासून मी जास्त सिरियस आहे. माया मोहिनी विष्णू की परमसुंदरी गाणी मागं पुढं व्हायचं. मग ते मला हे करायला अवघड जातं ना. माया मोहिनी विष्णू की परमसुंदरी म्हणजे मला ते सवय लागून गेले बाबा हो. सागर मंथन का वो पल जब विष और अमृत निकले, असुरों ने छीना कलश देवों के भाग. सगळं अवघड झालेलं आहे. बघू आपण. संहार करे, भय मुक्ति से पार करे. तू जाना इस जग में कोई शंकर शंकर वास करे. नम 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 आवाज करे, ओमकार ये नाद करे. तू जाना इस जग में कोई शंकर शंकर वास करे. धरती अग्नि आकाश करे, देखा हो मैं वास करे. काशी काशी भैरव भैरव शंकर शंकर वास करे. धरती अग्नि आकाश करे, देखा हो मैं वास करे. बस बऱ्यापैकी माझं काम उरकलेलं आहे.